So, hello guys, this is Jashri and welcome to my YouTube channel. So, मी हा व्हिडिओ जस्ट असंच बनवते बिकॉज आय एम लुकिंग ब्युटिफुल टुडे. या मी जस्ट असं विचार करत होती की म्हणजे लोकांना खूप काही गोष्टी आवडतात नाही का, म्हणजे लाईक मन रमवण्यासाठी काही पण आवडतं असं की नाही का. कोणाला पेंटिंग आवडती, कोणाला काय वॉचिंग मूवीज, एंटरटेनमेंट, इन्स्टा रील्स स्क्रोल करणं, अशा गोष्टी आवडतात. बट यू नो वॉट वॉट आय लाईक, मला ना विचार करायला खूप आवडतं. येस, म्हणजे कधी पण नाही का असं, म्हणजे स्वतःसोबत टाईम स्पेंड करायला, विचार करायला मला खूप खूप जास्त आवडतं. म्हणजे मी असं विचार करते की नाही, आता मी अर्धा तास मस्त असं असं विचार करत बसणार आहे. आणि म्हणजे नाही म्हणतात ना ते इमॅजिनेशन पॉवर, मी काहीही इमॅजिन करत राहते, काहीही अत्यंत. म्हणजे मी आत्तापर्यंत ना माझं पूर्ण फ्युचर प्लॅन केलेलं असतं. पण नाही का कधी-कधी असं होऊन जातं की नाही का त्याच्यावर सगळं पाणी फिरतं आणि तो फ्युचर माझं म्हणजे मी असं एक वेगळंच इमॅजिन करून ठेवलेलं असतं आणि होतं परत दुसरंच काहीतरी. ठीक आहे, मी असं विचार करते परत की ठीक आहे, जो होता है अच्छे के लिए होता है. आणि मग परत मी त्याच्यापुढे जी गोष्ट झाली आहे त्याच्यापासून पुढे आता आपलं फ्युचर कसं असेल ते डिसाईड करते. लाईक ऑल ऑल थिंग्सशी रिलेटेड विचार करते की म्हणजे नाही का माझं फ्युचरमध्ये मी काय करायला पाहिजे. आणि मला ना कन्फ्युजन खूप जास्त होतं. म्हणजे मी इतकं ओव्हर थिंक करते की माझा प्रॉब्लेम एवढूसाच असतो, त्याचं सोल्युशन पण एवढंच असतं. पण मी त्याच्यावर इतका विचार करते की तो प्रॉब्लेम इतका मोठा होऊन जातो की त्या टायमिंगला असं वाटतं की बस या प्रॉब्लेमपेक्षा माझ्या लाईफमध्ये दुसरा मोठा कोणता प्रॉब्लेमच नाही आहे. सो मी असा विचार करते. आणि जेव्हा मग टाईम जसा जसा जातो तेव्हा मला समजतं की ब्रो, दिस इज नॉट अ बिग प्रॉब्लेम. हा एक छोटासा प्रॉब्लेम होता, मी त्याच्यावर इतकं इमॅजिन केलं की तो एक मोठा प्रॉब्लेम झाला. सो विचार केलेला चांगलं आहे, तुम्ही इमॅजिन केलेलं पण चांगलं आहे माझ्या मताने. पण जर तुम्ही ओव्हर थिंक करत असाल तर ते चांगलं नाही आहे. कारण याच्यामध्ये नाही का तुम्ही स्वतःलाच हर्ट करून घेता. कारण आय ओव्हर थिंक अ लॉट. म्हणजे एवढीशी गोष्ट घडली तरी मी त्याचा एवढा सारा इमॅजिन करून ठेवते. जर मी असं जर कुठे असं काही पडलं असेल ना, असं छोटासा बॉल वगैरे, तर मी त्याला नाही का बॉम्ब पडलाय असं इमॅजिन करून ठेवते. लाईक जस्ट ॲन एक्झाम्पल. ओके. एखादी गोष्टीबद्दल विचार करायला खूप आवडतं. म्हणजे असं पर्टिक्युलर थिंग, समजा की आता इन फ्युचर्स खूप जण असं आपलं स्वतःचं घर वगैरे घेतात ना. सो मग मला असं विचार करायला खूप आवडतं की यार मी माझं घर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय असेल, मी तिथे काय काय करेल, तिथे कुठल्या कुठल्या वस्तू असतील, ते मी असं इमॅजिन करून ठेवते. मी जस्ट काही नाही, म्हणजे अशा गोष्टीतून ना आनंद भेटतो. नंतर इन फ्युचरमध्ये मी काय करायला पाहिजे, म्हणजे कोणती जॉबशी रिलेटेड, फील्डशी रिलेटेड असं विचार करते की मी काय करणार आहे, काय नाही. आणि मग त्याच्यातून पण मला खूप 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 आनंद भेटतो. कारण आपल्या लाईफमध्ये कोणीतरी असल्यानंतर, इफ समबडी इज इन युअर लाईफ, यू टेल एव्हरीथिंग टू हिम ऑर हर. बट जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला असं थोडंसं काहीतरी बोलतो किंवा रिस्पॉन्स नाही देत, मग तेव्हा तुम्हाला हर्ट होतं. बट जेव्हा तुम्ही स्वतः विचार करता की नाही, मी माझ्या घरात असं ठेवल, मी माझ्या फ्युचरमध्ये मी असं करणार, तेव्हा तुम्ही स्वतः खुश होता. म्हणजे कोणाला सांगायची गरज नाही आहे. देर इज नो नीड टू टेल एनीबडी एनिथिंग. तुमच्या मनाला माहिती आहे हेच खूप आहे. सो विचार केलेलं चांगलं, पण ओव्हर थिंक केलेलं चांगलं नाही आहे. कारण ओव्हर थिंकमध्ये आपण छोट्या प्रॉब्लेमला मोठं साबित करतो आणि ओव्हर थिंकिंग केल्याने तुम्ही स्वतःला पण हर्ट करतात. हां, इगो जर असेल ना समोरच्याला, तर आपण असा विचार करतो यार समोरच्याला खरंच खूप जास्त इगो आहे. मग आपण ते ओव्हर थिंक करत करत जातो आणि मग तिथेच मग काहीतरी प्रॉब्लेम होऊन बसतो. कधी-कधी ना छोटी भांडणं पण ना मोठी होऊन बसतात या ओव्हर थिंकिंगमुळे. सो ओव्हर थिंक नाही केलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न विचार करण्याचा, तर थिंकिंग इज द बेस्ट थिंग एव्हर. कारण नाही का त्याच्यामध्ये एक अशी पॉवर असते की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः त्या दुनियेमध्ये जाऊन पोहोचता आणि स्वतःला तिथे इमॅजिन करता आणि मग त्याच्यातून तुम्हाला आनंद भेटतो.
लाईफमध्ये आणखीन काय पाहिजे? आपल्याला खुशी भेटते हेच आपल्यासाठी खूप काही. मला असं नाही का बोलायला खूप असं काही मी स्क्रिप्ट लिहिली आहे असं काहीच नाही आहे. मला जे आठवतंय, जे तोंडात येते ते मी बोलून जाते. नाही का जेव्हा 12th होते ना, तेव्हा खूप सारा विचार केला होता फ्युचरशी रिलेटेड, की मी JEE वगैरे देईल. परत माझं तर ड्रीम IIT होतं. सो मी JEE वगैरे देईल, IITमध्ये जाईल. पण तसं काहीच नाही झालं. माझी JEE क्लिअर नाही झाली. फायनली I decided to टेक ॲडमिशन इन Tier 3 कॉलेज. सो परत माझे लाईफचे गोल्स, प्लॅन्स सगळं चेंज झालं. पण म्हणतात ना, जो होता है अच्छे के लिए होता है. सो मी हीच लाईन स्वतःला बोलली, जे होतं ते सगळं चांगल्यासाठीच होतं आणि फ्युचर आधीपेक्षा कसं ब्राईट होईल याच्याकडे लक्ष द्यायचं आणि इमॅजिन करायचं की ब्रो. पण कसं होतं माहिती आहे का, इमॅजिनेशनमध्ये इतकी पॉवर असते ना, जसं तुम्ही इमॅजिन करता ना तसंच तुम्ही होता. कारण मी हे अनुभवलं लाईक मी जे इमॅजिन करते ना ब्रो, 70-80% तसंच होतं. जर मी इमॅजिन केलं की टुडे इज माय एक्झाम अँड दिस विल बी सो हार्ड टू मी, हा पेपर मला खूप हार्ड जाणार आहे, तो तसं मी इमॅजिन केलं ना मला तो पेपर हार्ड जातो. बट जर मी इमॅजिन केलं की नाही आजचा पेपर मला सोपं जाणार, भले मी कमी अभ्यास केलेला असू दे, जर मी असं इमॅजिन जरी केलं ना, विचार जरी केला ना आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला ना, तो पेपर मला सोपा जातो. आय डोंट नो व्हाय हे कसं होतं, आय डोंट नो. बट इमॅजिनेशनमध्ये इतकी पॉवर आहे ना की कायच सांगू मी आता. भलेही ते स्वप्न पूर्ण नाही होऊ देत, इमॅजिन करा. निदान तुमच्या मनाला शांतता, आनंद तरी भेटतो. काही लोकांचं कसं असतं माहिती आहे का, मोठं झाल्यानंतर लहानपणी आपल्याला काही नसतं पाहिजे. जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा आपल्या मनाला नाही का शांतता भेटण्यासाठी एक असं निसर्गरम्य वातावरण पाहिजे असतं, जिथे सगळीकडे शांतता असेल, मग तिथे आपल्या मनाला शांतता भेटते. पण जेव्हा तुम्ही असं इमॅजिन करता की यार ठीक आहे, माझ्यासोबत आता ही वाईट गोष्ट झाली पण काहीतरी चांगली पण होईल, मग त्या चांगल्या गोष्टीचा जेव्हा तुम्ही विचार करता ना, त्या टायमिंगला पण तुम्हाला शांतता भेटते. तरी नो नीड की तुम्हाला असं तिथे शांतताच पाहिजे, म्हणजे शांतता असलेली प्लेसेस ना, हां ओके, शांतता असलेली प्लेस वगैरे काही असं पाहिजे असं काहीच नसतं. सो जरी म्हणजे तिथे माझं म्हणणं असं आहे की तिथे असं काही कालवा वगैरे असून जर तुम्ही स्वतःचं ऐकताय, तुम्ही स्वतःच्या मनाकडे लक्ष देताय, स्वतःला इमॅजिन करताय, स्वतःबद्दल विचार करताय, स्वतःसाठी टाईम काढताय, तर तुम्हाला आनंद भेटतो एवढं तरी मला कळतं. कारण आय लव्ह इट. बिकॉज कोणी काहीही म्हणू दे, मी जाऊन आपलं मस्त बसत असते आणि मस्त इमॅजिन करत असते, ठीक आहे आज असं असं झालं, आता असं असं होणार आहे, किंवा मी असं असं करेल, ठीक आहे, नाही तर मी असं असं केलं नंतर हे होईल, असं मी विचार करते आणि ज्याच्यातून मला खूप आनंद भेटतो. आणि माहिती आहे तुम्हाला ना, हेच तुमच्या चेहऱ्यावरती मुस्कुराहट लाते आहे. ठीक आहे, कम्युनिकेशन स्किल्स थोडे वीक आहेत माझे, सो प्लीज अंडरस्टँड इट. सो आजच्यासाठी एवढाच. ठीक आहे, टाटा, बाय बाय.